नमस्कार सगळ्यांना, कोड विभागेशमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फर्स्टची सिरीज चालू केली आहे, यामधला आपला सेकंड व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जे क्वेश्चन आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते सॉल्व करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग स्टार्ट करूया. आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन पेपरमधला, which of the following is least likely to understood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receivers of the message. तो ऑप्शन दिलेले आहेत. ए ऑप्शन आहे मेसेज ऑफ फुल रिटन वर्ड्स, बी ऑप्शन आहे मेसेज ऑफ फुल ऑफ स्पोकन वर्ड्स, सी ऑप्शन आहे मेसेज ऑफ फुल ऑफ बॉडी जेस्चर अँड डी ऑप्शन इज हिअर मेसेज फुल ऑफ आयकॉनिक सायन्स. तर आयकॉनिक सायन्स, बॉडी जेस्चर तुम्हाला प्रत्येकाची समजेल असं नाही. स्पोकन तुम्ही जर इतर राज्यात गेला आणि तुम्हाला त्यांची भाषाच येत नाही तर ते कळणार नाही. रिटर्न काहींचं समजत नाही, लँग्वेज वेगळी असेल तर नाही समजत. पण आयकॉनिक सायन्स असतात तर तुम्हाला नो स्मोकिंग साईन असतं, नो स्मोकिंग, परत गो स्लो असतो, टर्न आहे इथे, अशा प्रकारे जे साईन असतात आयकॉनिक साईन ते एव्हरीवेअर म्हणजे वर्ल्डमध्ये सगळीकडे सारखेच असतात, बरोबर. तर ते तुम्हाला अंडरस्टँड व्हायला सोपं जातं. म्हणजे आपला आन्सर काय आहे, डी मेसेज फुल ऑफ आयकॉनिक साईन. तोच मराठीमध्ये सेम आहे. प्रकार कोणत्या प्रकारचा संदेशाचा स्पीकराकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अन्वार्थ काढण्याची शक्यता कमी असते. तर अर्कप्रतिमा म्हणजेच आयकॉन चिन्हाने बनलेला संदेश याला म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 17 नंबरचा क्वेश्चन आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरालेन्स व्हॉट आर द फॉलोइंग सिम्बॉल्स कलेक्टिवली कॉल्ड ॲज. तर हे जे सिम्बॉल्स आहे त्यांना काय म्हणतात, इमोजीस म्हणतात का नाही. इमोजी सगळ्यांना माहिती, व्हॉट्सअपवर कुठेही तुम्ही इमोजीस सेंड करता. इमिटोकॉन्स स्माइली आहे, काही स्टिकर आहे का, नो. इमोजी नाही, स्माइली नाही, स्टिकर्स नाही, मग काय आहेत, इमिटोकॉन्स. हे कशाने बनलेले असतात, कीबोर्डवरचे जे सिम्बॉल असतात ते यूज करून हे इमिटोकॉन्स बनलेले असतात. ठीक आहे. सो आन्सर इज बी, इमिटोकॉन्स. 17 झाला, त्यालाच इंग्लिशमध्ये आता इथे तेच आहे. 18 नंबरचा जो क्वेश्चन आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरते. चुकीचं आपल्याला स्टेटमेंट शोधायचे. एक आहे सायलेन्स इज मीन्स ऑफ कम्युनिकेशन. बी नॉन व्हर्बल क्यूज अँड मेसेज आर इझी टू कंट्रोल. नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चरल सेन्सिटिव्ह अँड रिलेटिव्ह. डी ऑप्शन इन केस ऑफ कन्फ्युजन पीपल टेन टू ट्रस्ट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मोर दॅन द व्हर्बल. मराठीत ऑप्शन पहा, मौन हे संज्ञापनाचे साधन आहे, बरोबर आहे. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. म्हणजे तुमचे हावभाव, तुमचे डोळ्याचे हावभाव हे नियंत्रित करू शकतो का आपण, नाही करू शकत. ठीक आहे. म्हणजे इथे म्हटले की नियंत्रणासाठी सोपे असते. निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते, करेक्ट आहे हे. गोंधळ किंवा द्विधा मनस्थिती सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो, पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. रॉंग आन्सर कोणतं आहे, हे रॉंग आहे. पण मग आपला आन्सर काय, आपल्याला काय सांगितलं, विधान चूक कोणते ठरते, तर नॉन व्हर्बल क्यूज अँड मेसेज ऑफ आर इझी टू कंट्रोल. तर ऑप्शन बी हे आपलं आन्सर आहे. हे रॉंग सांगितलं म्हणजे ऑप्शन बी हे आपलं आन्सर काय आहे, आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज प्रसार भारती. प्रसार भारती काय आहे. ऑप्शन ए पहा, इट इज द नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन. इट इज अ न्यूज ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ ऑल इंडिया रेडिओ एअर. इट इज द असोसिएशन ऑफ प्रायव्हेट ब्रॉडकास्टर्स इन इंडिया. इट इज इंडिया स्टेट ओन पब्लिक ब्रॉडकास्टर. आता प्रसार भारती फक्त दूरदर्शन नाही किंवा ऑल इंडिया रेडिओ नाही आहे. इट इज द असोसिएशन ऑफ प्रायव्हेट ब्रॉडकास्टर इंडिया, नो. मराठीत पहा, दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरची वृत्तवाहिनी, आकाशवाणीची AIR वृत्त प्रसारण सेवा,
भारतातील खाजगी प्रसारण सेवाची संघटना आहे का? ही अजिबात नाही. भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे ही. तर आपला ऑप्शन काय आहे? डी हे आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन डी हे आपलं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 20 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॅसिलिटेड मच मोर इन कम्युनिकेटिव्ह सिच्युएशन वेअर टीचर अँड स्टुडंट्स आर सिटिंग टुगेदर इन सर्क्युलर मॅनर फेसिंग ईच अदर. काय सांगितले? सर्क्युलर फेसिंगमध्ये बसतायत. ए ऑप्शन दिलेला आहे इफेक्टिवनेस ऑफ द कंटेंट ऑफ टीचिंग. इथे काय शिकवण्याची पद्धत इफेक्टिव्ह होते. टीचर्स पॉवर्स टू कंट्रोल एव्हरी स्टुडंट्स. बी ऑप्शन आहे. आणि सी ऑप्शन आहे डिसिप्लिन अमंग्स द स्टुडंट्स. अँड डी ऑप्शन आहे लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द स्टुडंट्स. मराठीत पहा, जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालील कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात म्हटल्या जास्त? शिकवण्याच्या आशयाचे प्रभावी पण हे पण आहे. जास्त विचारले. प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता असते. ओके, सर्कल मोठा असेल तर थोडंसं गडबड होऊ शकते पण असते. विद्यार्थ्यांमधील शिस्त वाढते आणि विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी वाढते. तर इथे आपले डी ऑप्शन आहे. वर्तुळाकार बसल्यामुळे इथे की पॉईंट लक्षात ठेवण्याचा आहे. हे कोणतं आहे? लर्नर सेंटर टीचिंग आहे. काय आहे? लर्नर सेंटर टीचिंग आहे. तर ऑप्शन डी हे आपलं आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द अरिथमॅटिक मीन ऑफ द इंटिजर ऑफ 1 to 51? आता कसं काढायचं? 51 नंबर्स आहे, त्यांचे नंबर सगळे राईट करायचे आणि मग राईट आपल्याला मीन काढायचं आहे का? तर नाही, आपल्याकडे फॉर्म्युला आहे मीन काढण्यासाठी. मीन इज इक्वल टू फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय 2. What is first number? 1. Last number 51 divided by 2. Here 51 plus 1 52 divided by 2 किती येते? 26 is the here. ओके, 26 इथे आन्सर आहे. पूर्ण संख्यांचे गणित मध्य काढायचं सांगितलेलं आहे. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही काढू शकता. फर्स्ट नंबर घ्यायचा आणि लास्ट नंबरचं ॲडिशन डिवायडेड बाय 2 करायचं. यू विल गेट अरिथमेटिक मीन. ओके, 21 क्वेश्चन झाला. 22 नंबरचा जो क्वेश्चन आहे, इफ 10 raised to m means m is positive integer divides the product of the integer from 101 to 151, then maximum value of m is. m ची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावलेली आहे. आपण इथे पहिला क्वेश्चन मराठीत पाहूया. जर 10चा घातांक m आहे, m हा धनपूर्णांक आहे आणि या संख्येने 101 ते 151 या पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराने निशेष भाग जातो आहे. 101 ते 151 या पूर्णांक संख्याच्या गुणाकाराने निशेष भाग जातो. तर m ची मोठ्यात मोठी संख्या किंमत किती आहे? तर इथे काय करायचं आहे? मल्टिपल ऑफ 5. मग आपल्याला फॅक्टर्स आहे, तर हे पहा 5ने भाग जाणारा काढून आपण 101 नंतर 105 10 115 120 130 135 त्यानंतर 140 145 आणि 150. ठीक आहे, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. 105 110 115 120 अरे 125 रिमेन 10 आहेत. तर 10 फॅक्टर्स ऑफ 5. तर एक्स्ट्रा 2 फॅक्टर्स घ्यायचे आपल्याला. म्हणजेच किती झाले टोटल? 12. तर 12 झालं. मग कुठे आन्सर? इथे आला 12. दिस इज अवर
आन्सर. म्हणजेच काय केले आपण, फॅक्टर्स काढलेत, 5ने डिवाइड होणारे म्हणजे 5चे फॅक्टर्स काढलेत, 10 इथे आता याच्या पुढे मिळाले आणि प्लस एक्स्ट्रा जे 2 आहेत ते घेतले आणि म्हणून आपला आन्सर आहे 12. नेक्स्ट क्वेश्चन आहे 23 नंबरचा. अमंग द 3 नंबर्स एक्स दिलेला आहे, वाय दिलेला आहे आणि झेड दिलेला आहे. विच नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 18. 18ला 18 डिव्हिजिबल बाय 18 म्हणजे 18ने निशेष भाग जाणारा कोणता आहे. मग आता नंबर डिव्हिजिबल बाय 18 काढायचं, मग कसं करणार. लास्ट डिजिट आता वायच पाहायचे. राइट करते फॉर वाय लास्ट डिजिट 8 and digit sum 54 and 54 divisible by 9. 54 9ने भाग जातो. येस. हेन्स मग जर 9ने भाग जातो म्हणजेच 18ने जातो. अशी कोणती संख्या आहे, कुठे आहे. इथे पण 8 आहे लास्ट डिजिट. सम ऑफ 54 म्हणजेच इथे आहे. तर 22 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ 10 raised to m m is positive integer divides the product of the integer from 101 to 151, the maximum value of m is. काय आहे m ची मॅक्झिमम व्हॅल्यू, तर ती काढायची आहे. तर 10 raised to m म्हणजे 10 इज इक्वल टू 5 असे येतात. मग 2ने आणि 5ने भाग जाणारे आपल्याला 101 ते 151 नंबर फाइंड आउट करायचे. पण 2ने भाग जाणारे काढले तर आपल्याला खूप वेळ लागेल. तर 5ने जाणारे पण, तर 101 नंतर 105 110 115 120 125 130 135 140 145 150 असे किती आहेत 10 नंबर्स आहेत जे की 5ने डिवाइड होतात. ओके. आणि 125 असा नंबर आहे. इथे तुम्हाला 10 5 मिळतात. किती मिळतात, 10 5 मिळतात. ओके. तर 125ला 5चा क्यूब आहे म्हणजे 5 × 5 × 5. तर इथे एक्स्ट्रा 2 मिळतात म्हणजेच किती 10 + 2 किती झाले 12. तर एमची आपली मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली 12. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन 12. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 23 नंबरचा क्वेश्चन आहे. अमंग द 3 नंबर्स एक्स वाय अँड झेड विच नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 18. ऑप्शन एक्स ओनली, वाय झेड ओनली, झेड ओनली, एक्स वाय झेड. दिलेल्या नंबरला 18ने निशेष भाग जातो का हे फाइंड आउट करायचे. तर 18ने निशेष भाग जाणे म्हणजे काय की त्याला 2ने आणि 9ने भाग जातो. ठीक आहे. तर आणि त्याच्या लास्ट डिजिट 8 असला पाहिजे. तर इथे एक्सचा लास्ट डिजिट 8 नाही म्हणजे ए ऑप्शन लगेच एलिमिनेट करायचं. वायला 8 आहे, झेडला 8 आहे. ओके. जर वायच्या आणि झेडच्या या नंबरचे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळते 54 54. सो 54ला 2ने सुद्धा निशेष भाग जातो आणि 9ने सुद्धा जातो. म्हणजेच काय ऑप्शन बी इज अवर आन्सर. बी वाय आणि झेड या नंबर दिस नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 18. ओके. सो आन्सर इज बी, वाय आणि झेड फक्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 नंबरचा. अ पर्सन वॉज वर्किंग टू ट्रान्सफर ब्रिक्स फ्रॉम वन प्लेस एक्स टू प्लेस वाय where distance x and y is 200 meters. At a time the person was carrying 15 bricks starting from the place x. After traveling 5.5 km while working, how many bricks were shifted to the place by the person. ठीक आहे. तर बाय द पर्सन किती
शिफ्ट झाले त्यांचे. तर कॅल्क्युलेट करूया. हे आपल्याकडे काय दिलेलं आहे आपल्याला x to y डिस्टन्स दिलेला आहे 200 आणि टोटल दिलेला आहे 5.5 किलोमीटर दिलं आहे, म्हणजे याचं कन्वर्जन 5500 मीटर आहे. ठीक आहे, 500 मीटर आहे. पर्सन किती कॅरी करतोय ब्रिक्स? 15 ब्रिक्स. ॲट अ टाइम पर्सन कॅरिंग 15 ब्रिक्स कॅरी करतो. एक्स टू वायचं डिस्टन्स आहे 200 मीटर्स आणि टोटल डिस्टन्स आहे 5.5. तर ऑप्शन काय दिले? 190, 195, 210 आणि 215. तर आपल्याला डिस्टन्स दिलेले आहे. मग एक्स टू वाय आणि वाय टू एक्स डिस्टन्स किती झालं? 200 प्लस 200 इज इक्वल टू 400 येतं आहे. तर आपल्याला काय करायचं? 400 मीटर. मग कंप्लीट डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला 5500ला 400ने डिवाइड करायचं. काय येईल आन्सर आपल्याला? 13. ठीक आहे, तर जरा किती राऊंड्स लागतील? 13 राऊंड्स लागतील. ओके, तर डिस्टन्स कव्हर किती झाले? 13 इंटू 400 करावं लागेल. कारण एक्स टू वाय आणि वाय टू एक्स हे किती येते? 13 इंटू 400 येतं 5200 मीटर येते. तर रिमेनिंग किती राहिले आपल्याकडे? हे टोटल डिस्टन्स कव्हर करायला 300 मीटर्स. तर त्यांना अजून एक राऊंड लागणार आहे. तर टोटल किती झाले? 13 प्लस 14 राऊंड झाले. किती झाले? 14 राऊंड झाले. तर मग काय करायचं? कॅल्क्युलेशन करायचं 14 राऊंडचं. 14 इंटू 15 ब्रिक्स. तर 14 इंटू 15 210 असा आन्सर येईल. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन सी इज अवर आन्सर. म्हणजेच काय तुम्हाला एक्झॅक्ट एक्स टू वाय आणि वाय टू एक्स असं डिस्टन्स करणार आहेत ते कवर. तर एक्स टू वाय असं डिस्टन्स दिलेलं आहे 200. तर वाय टू एक्स पण किती असणार आहे? 200 म्हणजे 400. टोटल दिलेलं आपल्याला कवर करायला 5.5 किलोमीटर, म्हणजेच त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्जन केलं. आणि ते जे आले म्हणजे किती राऊंड्स करतायत त्या टोटल डिस्टन्समध्ये? 13. मग हे 5500 13 इंटू 400 केलं तर कॅल्क्युलेशन किती येते? 5200 मीटर्स. तर उरते किती? 300 मीटर्स उरते. त्याच्यासाठी एक चक्कर तर लागणार आहे. म्हणजे टोटल 14 राऊंड्स लागतील त्यांना. मग 14 इंटू 15 ब्रिक्स करायच्या, म्हणजे टोटल किती करणार आहे ते? 210 ब्रिक्स. सी आन्सर. 25th नंबरचा क्वेश्चन आहे. देअर आर 64 डिअर इन अ फॉरेस्ट in the present year. If x of n denotes the number of deer in the forest in year n, and that x of n is equal to 3 divided by 2 x of n minus 1 for n is equal to 1, 2, 3, how many deer are there in the 5th year in the forest? Okay, fifth year ला फॉरेस्ट मध्ये किती डिअर्स असतील? तर जंगलामध्ये एकूण 64 हरणं आहेत सांगितले. हा फॉर्म दिला आहे आणि 5व्या वर्षातील जंगलांची हरणांची संख्या आपल्याला काढायला सांगितली आहे. त्याला कॅल्क्युलेट करू. तर जे प्रेझेंट इयर आहे त्यामध्ये दिलेलं आपल्याला 64. या फॉर्म्युलेनुसार दिसते आपल्याला की 50%नी तुमची डिअरची म्हणजे हरणांची संख्या वाढती, म्हणजेच 1.5 पट संख्या वाढती आहे. तर प्रेझेंट इयर 64 आहे. तर मग फर्स्ट इयरला किती असेल? 3 divided by 2 into 64. So what is the answer? 96. Second yearला 3 divided by 2 into 96. So we will get answer here 144. Third year साठी 3 divided by 2 into 144. So answer will get 216. Fourth year साठी 3 divided by 2 into 216. So answer will get here 324. And fifth year साठी काढायचं आपल्याला 3 divided by 2 into 324. So answer will get 486. आहे का आपल्या ऑप्शनमध्ये? येस. ए 96 दिलं, बी 486, सी 243 and 339. So option B is our answer. Thank you so much.